तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाचे सृष्टी झाली. विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाचे सद्गुरू दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयाचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैस्याम्मा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाचे सृष्टी झाली. प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, थोडा कमी करा, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे. आणि पांडुरंगाची शरणागती केल्यानंतर पांडुरंगाने आम्हाला काय केलंय हे विशद करणारा अनुभव आहे, अभंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ही आजची सेवा सुरू आहे. महाशिवरात्रीचं पर्व आहे. हे पवित्र स्थान आहे, पवित्र गंगेच्या तीरावर आहे. म्हणून या स्थानाला तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलं पाहिजेत असा त्याचा अर्थ. काही ठिकाणी गंगा असते, एक दैवत तिथे नसतं, प्रभूचं मंदिर तिथे नसतं. इथे गंगाई आहे आणि पूर्वापार कुठेतरी ऋषीमुनींनी ध्यान धारणा केलेलं स्थान आहे. त्यामुळे स्थान पवित्र अशा प्रकारचं आहे. इथे मनाला शांती मिळते, येथे जीवनातलं दुःख संपतं, येथे जीवनात सुख प्राप्त होतं, असं हे स्थान आहे. अगदी मी लहान असतानापासून त्याच्या अगोदरचा अनेक कालखंड गेला की काही जर दुःख असलं तर लोक येथे यायचे आणि ओलांड्यावर येऊन गेले की त्या दुःखात काहीतरी बदल व्हायचा, असं हे ठिकाण आहे. म्हणजे दुःखाचं हरण करणारं हे ठिकाण आहे. आणि या पवित्र स्थानावर या ओलांडेश्वर असं इथलं प्रमुख देवस्थान आहे अर्थात. आणि पर्व महाशिवरात्रीचं आहे. हे पर्व अतिशय महत्त्वाचं आहे. आता प्रारंभ होत आहे, म्हणजे पर्वाच्या पूर्वसंध्येला आपण आज बोलतो आहे. आणि महादेव म्हणजे सब देवन का बाबा जिसको कहते हैं वो महादेव आहे. सर्व देवाचा देव आहे. या देवाचं एक नवलच आहे. मुळात हा देवच भोळा आहे, शिव भोळा चक्रवर्ती, पण सामर्थ्यशाली आहे, सामर्थ्यशाली आहे. तुम्ही जर त्या देवाची भक्ती केली, त्या देवाचं ध्यान केलं तर निश्चितपणे कृपा करायला वेळ लागू देत नाही. भक्त कसा आहे पाहायला ते तयार नाही. फक्त भक्ती केली का दिलंच समजा, काही मागे पुढं कसर ठेवत नाही. आपण पाहिलं एकाने भक्ती केली, हा उलटा होतो का सीधा चालतो तेही पाहिलं, लगेच त्याला
देऊन टाकलं आणि तू यांच्याच मागे लागला. माहीत आहे तुम्हाला कोण लागलं तर? भस्मासूर. तात्पर्य मला एवढं सांगायचं आहे की हा देव देण्याची कसर ठेवत नाही. त्याच्यामुळे याची भक्ती करा, मिळतंच. आणि आता या 2 वर्षात शिवपुराण जे आहे हे मोठ्या प्रमाणात सध्या समाजाच्या पुढे आलं आहे. त्याला आदरणीय प्रदीपजी मिश्राजी हे त्याला विशेष कारणीभूत आहे. आणि 100 वर्षाचे जे मंदिरं होते, म्हणजे अगोदरसुद्धा 100 वर्षापासून काही नाही, अगदी त्याच्यात झाडं वाढलेले, खराब अवस्था झालेली. पण या 2 वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक शिवमंदिराचा जीर्णोद्धार झाला असा हा काळ आहे. थोडा परिवर्तनशील काळ आहे महादेवाच्या मंदिराच्या संदर्भात. आणि भक्तीचाही चांगला आहे. आणि आज मला इथे येण्याचा योग आला. हा योग म्हणजे खरं अनेक वर्षापासून होता, अनेक वर्षापासून चाललं होतं. संपर्क व्हायचा पण काही जुळायचं नाही. आणि यावर्षी योगायोगाने जुळलं. म्हणजे हे माझ्या भल्याचं, यांचं काही मला माहीत नाही. काय मला महादेवाकडे येण्याचा योग आला. पैनगंगेच्या तीरावर, पण गंगेचा विशेष भाग असल्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. आणि त्या निमित्ताने तुकोबारायांच्या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत. अभंग, संतांचे जे अभंग आहेत त्याच्यावर जर चिंतन जर आपण करत राहिलो तर आपलं जीवन हे बदलून जातं, योग्य दिशेने परिवर्तित होतं. मात्र कुणाचे अभंग? संतांच्या. कारण अभंग बरेच व्हायला लागले. आमच्यासारखाही असं म्हणतो का होऊनच जाऊ दे आता अभंग. पण आमचं वाङ्मय वेगळं आणि संतांचं वाङ्मय वेगळं. आमचं वाङ्मय पांडित्य दाखवू शकतं, पण संतांचं वाङ्मय तुम्हाला योग्य स्थानावर पोहोचू शकतं, तुमच्या जीवनात दुःख नाहीचं करू शकतं, कारण ते त्यांचं वाङ्मय. आणि आज संतांचं वाङ्मय श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे, अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे. आता लोकांना गरज वाटत नाही हे त्यांच्या जीवनाचं दुर्दैव आहे. का चला ना कीर्तनानं, आणि आपला काय विषय येतो? आपण नाही गेलं, आपल्याला काय, आपला काय संबंध आहे त्याच्याशी? आहेत सज्जन लोक आहेत आमच्या गावच्या, काही गरज पडली तर काय लागलं ते आमच्याकडून घेऊन जा. तुम्ही देता हे चांगलंच आहे, सत्पात्री दान होणार आहे, योग्य ठिकाणी तुम्हाला पुण्य मिळणार आहे. पण तुमच्या जीवनातलं दुःख संपवण्यासाठी, तुमचं जीवन स्थिर होण्यासाठी आज संत वाङ्मयाची आवश्यकता आहे. कारण नेहमी म्हणतोय स्वैराचार, भ्रष्टाचार, अनाचार, अधर्म आणि ती विचारहीनता, विचार दुर्बलता जी आहे तिने आज स्तोम वाढलेला आहे. योग्य काय, योग्य काय, खाद्य काय, खाद्य काय, पेय काय, पेय काय, करणे काय, करणे काय, शास्त्र काय, शास्त्र काय, धर्म काय, अधर्म काय, हे कळायची पंचायत झाली हा आजचा काळ. म्हणजे अस्थिर त्या कालखंडामध्ये संत विचार माणसाला स्थिरता देऊ शकतात, आणि त्या स्थिरतेची आज गरज आहे. एक वाक्य नेहमी आवर्जून नेहमी म्हणतो, संतांच्या मुखातून येणारे जे शब्द आहेत ते अमृतात्मक शब्द आहेत. मोठी अमृताची वाणी, मोठी अमृताची वाणी, मोठी अमृताची वाणी, मोठी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मोठी अमृताची वाणी, मोठी अमृताची
मुखी अमृताची वाणी, त्यांच्या मुखातून अमृताची वाणी आहे. आणि एक महत्त्वाचा भाग असा आहे की त्यांच्या हृदयातून निघालेले जे शब्द आहेत, त्यांच्या अंतःकरणातून जे बाहेर आलेले शब्द आहेत, हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष अमृतच आहे. हे अमृतात्मक हृदयातून जे अमृत बाहेर आलं, अमृतमय वाणीतून जे अमृत बाहेर आलं, हे अमृतात्मक शब्द ज्या श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचतात, त्या श्रोत्याचं हृदय हे अमृतमय बनतं. ही ताकद त्यांच्या शब्दात आहे. ते संतांचे शब्द आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, याची गरज आहे. मग यातून तुकोबारायांनी आम्ही देवाची शरणागती केल्यानंतर, आम्ही देवाची भक्ती केल्यानंतर त्यांनी आम्हाला काय दिलंय हे दृष्टांतांनी सांगितलं. त्या अभंगाच्या पहिल्याच्या दृष्टांत दिला आणि त्याच्यात ते दृष्टांत देऊन आपल्या पुढे मांडलं. तैसे आम्हा केले पांडुरंगे. पण हे केव्हा कशामुळे जमलंय? हो, आमचं हे काम जमलं बरं, पण कशामुळे जमलं? तुम्ही काय केलं म्हणून काम जमलं, असा एक भाग असतो. तसं तुकोबारे सांगतात, देवाची शरणागती केली. कारण जीवनात देवाची शरणागती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनाने, काया वाचा मनाने देवाची शरणागती करावी. कायेनं शरणागती करणं, वाचेने शरणागती करणं आणि मनाने शरणागती करणं. कायेने शरणागती म्हणजे आता तुम्ही शरणागती केली, इथे भगवान शंकराकडे आले, काय झाली ही? म्हणजे घरून आले ना तुम्ही चालत चालत, कोणी बाहेरून आलं, कोणी खेड्यावरून आलं, कोणी इथनं आलं, पण तुम्ही आलात, ही तुमची कायिक शरणागती झाली. देवासाठी आलात का शेतातल्या कामासाठी आलात? कायिक शरणागती झाली. बघा, पुण्य जे आहे तुमच्या कुणाच्या डोक्यात असेल नसेल, पण आज येथे येताना पोहोचल्याबरोबर प्रत्येकाच्या पदरात पुण्य निर्माण झाले. पदरी आले पुण्यमाप. यांच्या डोक्यात नाही की आपलं इतकं पुण्य निर्माण झालं असं म्हणून. पण मंदिरात आलेत, महाशिवरात्रीच्या महोत्सवात आलेत, या कीर्तनाला आलेत, म्हणजे पारमार्थिक क्षेत्रासाठी तुम्ही आलात, म्हणजे तुमचं पुण्य निर्माण झालं, हा त्याचा अर्थ आहे. त्याला शारीरिक तप तयार झालं महाराज. कोणचं तप? शारीरिक तप तयार झालं. नुसतं चालत आले तर. आणि असंच हे तप तयार होणं म्हणजे सेवा आहे पांडुरंगाची, भगवान शंकराची सेवा आहे. आणि वाचेने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे सारखं चिंतन सुरू आहे, सेवा आहे. पंढरपूरची वारी पायी पायी जातो आपण
आणि चिंतन सुरू आहे. रामकृष्ण गीते गात, टाळ चिपुळ्या वाजवित, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत गा. सतत चिंतन सुरू आहे. रामकृष्ण गीते गात, काकडा हरिपाठ चिंतन सारखं चालू असलं म्हणजे जिभेतून सतत प्रभूचं नामस्मरण आहे. जिभेवाद्वारे वाङ्मयाचं चिंतन सुरू आहे. निश्चितपणे तो परमात्मा त्याचा विचार करतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि मनाने तसंच आहे. मी गेलो पाहिजे देवाकडे, कारण तो देव जर आपण त्याची सेवा केली तर तो आपल्या जीवनातलं दुःख कायमचं संपवतो, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून देवाची शरणागती अर्थात देवाचं चिंतन, देवाची उपासना. उपासक जो असतो त्याने जर उपास्याची योग्य पद्धतीने सेवा केली तर तो उपास्यापर्यंत पोहोचतो. किंवा उपास्य जो आहे हे त्याचं उपासनेचं फलित हे त्याला देतोय, हा त्याचा अर्थ आहे. उपास्याला फलित मिळतं. पण उपासकांनी योग्य पद्धतीने उपासना करणं आवश्यक आहे. आज उपासक पुष्कळ आहेत, पण उपासना कशी करावी हे त्यांच्या डोक्यात नाही. कोणती उपासना केली पाहिजेत, काय केलं पाहिजेत, कोणतं ध्यान केलं पाहिजेत, कोणता जप केला पाहिजेत, हे 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 कळणं आवश्यक आहे. आणि हे कळून जे देतात ते संत असतात. संत आपल्याला बरोबर सांगतात, बाबा तू हे काम कर, तुला हे करणं आवश्यक आहे. बहुत जन्मांती जन्मला से नरा, देव तू सोयरा करी आता बापा सोयताचा स्वार्थ, अनर्थाचे अर्थ संडे आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. म्हणजे संतांनी आपल्याला दिशादर्शन दिलं. आणि या दिशेने जर आपण चालत गेलो तर आपल्या जीवनातली दशा योग्य निर्माण होते, हा सिद्धांत आहे. दिशा योग्य असेल तरच दशा प्राप्त होते. दिशा चुकली की जीवनात अवदशा निर्माण होते, हा सिद्धांत आहे. दशा म्हणजे काय? काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा, अशी दशा. पण ही भक्ती केल्याशिवाय होत नाही, देवाचं चिंतन केल्याशिवाय होत नाही. म्हणून चिंतनही असं असावं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबाराय सतत प्रभूचं चिंतन करायचं. भक्तांच्या जीवनात असंच असतं. भगवान श्रीकृष्ण चिंतन करायचे, भगवान श्रीकृष्णाचे लाडके भक्त अर्जुन चिंतन करायचे. पण प्रभूचं चिंतन करता करता त्यांच्या जिभेतून तर श्रीकृष्ण जयकृष्ण ध्वनी बाहेर यायचा, त्यापेक्षा अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण जयकृष्ण ध्वनी बाहेर यायचा, एवढं नामस्मरण. मग योजना बसते, मग तो देव बरोबर ज्ञान देतो, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्याशिवाय नाही. मग तो देव योग्य पद्धतीने काय आपल्या भक्ताला कुठपर्यंत पोहोचवायचं तो बरोबर योग्य ठिकाणी पोहोचवतो, हा त्याचा अर्थ आहे. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा सतत प्रभूचं नामस्मरण होतं. एकच दृष्टांत आपल्यापुढे ठेवतो आणि सरळ पुढे जातो. तुकाराम महाराजांचं चिंतन जे होतं तुकोबारायांच्या जीवनात, आपण चिंतन करताना त्यांच्या डोक्यात आपण कुठे बसलो आहे, कसं चाललो आहे, काही नाही. फक्त एकच चिंतन असायचं. ती जागा कशी आहे हे सुद्धा त्यांच्या डोक्यात नसायचं. फक्त श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. पांडुरंग जागृते
असायचं. पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अखंड खंडे ना जीवन, रामकृष्ण नारायण दिन रजनी हा चिनंदा, गोविंदाचे पोवाडे. गोविंद गोविंद मना लागली हा छंद. अशा पद्धतीत सतत चिंतन. आणि त्याचं विशेषता आपल्यापुढे एका वाक्यात म्हणतो आहे. जगद्गुरु तुकोबाराय सकाळी स्नान संध्या झाली, पूजापाठ झाला की बाहेर निघायचे. डोंगरावर भामचंद्रा माळ, घोराळेश्वर माळ, भंडारा माळ. पण आटोपलं, घरी काही सांगायचे नाही. आता 100 फुटावून जाऊया असं सांगितल्याशिवाय भागत नाही. त्याच्यावर काही चिंतन मांडत नाही. पण तुकोबारा निघले की निघले. आईसाहेबांनी स्वयंपाक तयार झाला, पाहावं कुठे गेले असतील माझे तुकोबारा आहे. भाकरी पाणी बरोबर घ्यायचं आणि इंद्रायणीच्या पहिलं तीरावर जायचं. पुढे गेलं की मग विचार करायच्या की आता तुकोबारा आहे, माझे तुकोबारा कोणत्या रस्त्याने गेले असतील. असा विचार करताना 3 रस्ते फुटायचे, 3 डोंगरावरचे. मग विचार करायच्या कोणत्या रस्त्याने गेले असतील. त्यावेळेला भाकरी खाली ठेवायच्या आणि जमिनीला कान लावायच्या आईसाहेब. मग ज्या मातीच्या कणातून श्री विठ्ठल जय विठ्ठल ध्वनी बाहेर आला, त्या या रस्त्याने माझे तुकोबारा गेले असतील असा निर्णय घ्यायचा आणि मग डोंगरावर जायचं. म्हणजे तुकोबारांचं एवढं नामस्मरण होतं की तुकोबारांचा पाय जो आहे पदस्पर्श जर मातीच्या कणाला झाला तर मातीचा कण विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. इतकं तुकोबारांचं नामस्मरण. ते आपल्या परंपरेत बसत नाही. काय बसत नाही समजलं ना. टाळी वाजवणे आपल्या रचनेत बसत नाही. आम्हाला बरं वाटतं, वक्त्याला बरं वाटतं, वा काय टाळ्या झाल्या आपल्या कीर्तनात. पण ते आपल्या रचनेत बसत नाही. आता ज्याला बसून घ्यायचं ते बसून घेतील, संपला विषय. तो ज्याचा त्याचा विषय आहे, संपला विषय. तर मातीचा कण म्हणत होता विठ्ठल विठ्ठल एवढं नामस्मरण. पण असं नामस्मरण जर केलं, अशी जर तुकोबारांच्या जीवनात जी भक्ती तुकोबारांनी केली, अशी जर भक्ती केली त्या देवाची, काय करतो ते देव. तैसे आम्हा केले पांडुरंगे. आम्ही अशी शरणागती केली, अशी भक्ती केली, काय दिलं त्यांनी. हो, तुम्ही असं जर काम केलं, आता हे काम केल्यानंतर त्यांनी काय दिलं या कामाचा मोबदला असं म्हणतो ना आपण. तुम्ही हे काम केलं बा, कामाचा मोबदला काय मिळाला. तसं ही भक्ती केली ना, देवाची शरणागती केली ना, मग त्या देवाने काय मोबदला दिला ते अभंगात सुंदर मांडलं. एक दृष्टांत देऊन सांगितला. पिकलिया सेंद कडूपणा गेले, तैशा मा केले पांडुरंगे. त्या पांडुरंगाने असं आम्हाला केलंय. कसं केलं सांगा. ते तुम्ही पाहिले का ते शेंदाळं नसतील पाहिले बहुतेक. तुम्ही पाहिले, आता काही दिसत नाही ते, पण फार कमी असतील कुठेतरी. शरण्या वेगळ्या, शरण्या वेगळ्या आहे, ते सेंद वेगळं. सेंद म्हणजे त्याला आता शेंदाळू म्हणायचो आपण. तसं साळीच्या पाटात असायचं, गव्हाच्या शेतात चिबड्या जमिनीत. तर ते असं 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 जाड असायचं, एवढं असं लांब, 6 इंच 8 इंच, कधी कधी त्या सोयीप्रमाणे असं लांब असायचं, असं मोठं असायचं शेंदाळू. पाहिलं का तसं तुम्ही? पाहिलं? मला अजून मिळून नाही आलं, बरेच वर्ष झाले. तर ते शेंदाळू जे आहे ते ज्यावेळेला अपरिपक्व अवस्थेत असतं, लहान असतं, त्यावेळी त्याचा रंग कोणता असतो? हिरवा. आणि परिपक्व अवस्थेत गेले की मग पिवळा. अगोदर ते कडक असतं का नरम असतं? कडक. आणि नंतर होतं ते नरम. अगोदर कडू का गोड? कडू. शेंदाळू ते अगोदर कडू आणि मग गोड. पण काही काळ जावं लागतो. मग गोड म्हणजे हिरव्याचं पिवळं झालं, कडकाचं नरम झालं, कडूचं गोड झालं. तसं आम्हाला देवानी केलं.
कसं काय केलं मग? म्हणजे आमच्या जीवनात गोडपणा निर्माण झाला, कडूपणा गेला. कडूपणा म्हणजे काय जीवनातला? कडूपणा, द्वैतात्मक भाव जीवनात असणं हा कडूपणा आहे. भेदात्मक भाव असणं हा कडूपणा आहे. हा काळा आहे, हा गोरा आहे, हा खुजा आहे, हा ठेंगणा आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, म्हणजे हा भाव जीवनात असणं म्हणजे कडूपणा. हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. अगदी शास्त्रीय शब्दात म्हणतोय, परिच्छिन्न विचार जीवनात असणं म्हणजे कडूपणा आहे. दुसऱ्या वाक्यात, उपाधीवर नजर असणं म्हणजे कडूपणा आहे. वस्तूवर नजर पोहोचणं म्हणजे गोडपणा आहे. विठ्ठला गोडे गोड जीव झाला म्हणजे हा पण कडूपणा गेला हा त्याचा अर्थ आहे. जीवाच्या ठिकाणचा कडूपणा संपला, जीवाच्या ठिकाणी गोडपणा आला. म्हणजे जीवाच्या ठिकाणी एक व्यापक दृष्टी निर्माण झाली हा त्याचा अर्थ आहे. जीवाचा जीवपणा संपुष्टात येणं म्हणजे जीवाचा कडूपणा संपणं हा त्याचा अर्थ आहे. जीवाचा कडूपणा संपला, जीवनात गोडपणा आला. फार मोठं चिंतन आहे, किती सांगत राहा. आपल्या बापदादाने एवढी इस्टेट तयार करून ठेवली, म्हणजे मालच माल आहे, फक्त तो वितरित करायचं काम आपल्याकडे आहे. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं हा मालच आमचा आहे. ही बी मोठी गंमतच आहे. हा माल तिकडचा आहे, पण तरी दुसरी एक गंमत सध्या सुरू आहे. एवढा माल आमच्याकडे असताना सुद्धा आम्ही तो माल बाजूला ठेवून दुसराच माल वापरायचा प्रयत्न करतो का लोकांना बरं वाटतं म्हणून. अरे लोकांना बरं वाटणं हा भाग वेगळा, जीवन लोकांचं बदललं पाहिजेत हा मुख्य मुद्दा आहे. लोकांच्या जीवनातलं कायमचं दुःख संपलं पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा आहे. समाजामध्ये परिवर्तन निर्माण झालं पाहिजेत यासाठी ही सर्व रचना आहे, यासाठी रचना आहे. चला प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी नाही. काय 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 महाराज काय समाज निर्माण झाला, काय समाज उभा राहिला त्याच्यावर नाही. समाज किती बदलला हा महत्वाचा भाग. आणि हे केव्हा घडतं बस डोक्यात ठेवा. असं संत वाङ्मय आपलं असं आहे. तर जीवनातला कडूपणा गेला म्हणजे भेदात्मक भाव संपला, द्वैतात्मक भाव संपला, परिच्छिन्न विचारधारा संपली, देहदृष्टी संपली, आत्मदृष्टी निर्माण झाली. देहदृष्टी असणं म्हणजे कडूपणा आहे, आत्मदृष्टी निर्माण होणं म्हणजे जीवनातला गोडपणा आहे. ही अशी आत्मदृष्टी निर्माण होण्याची गरज आहे. जिकडे पाहिलं तिकडे समम सर्वेषु भूतेषु, समम सर्वेषु भूतेषु याला म्हणायचं आत्मदृष्टी आणि याला म्हणायचं जीवनातला गोडपणा. आणखी काय झालं, आणखी एक झालं ना, काय झालं ते कडक होतं. काय काय कडक होतं नाही तर बस तुम्ही करा वटवट आम्ही निबर घट. कशाबद्दलचं उदाहरण सुरू आहे? शेंदाळू. शेंदाळू हा त्याला सेन शब्द वापरला ना, शेंदाळाचं. आता अगोदर कडू होतं, आता गोड झालं. तसं अगोदर कडक आणि आता नरम. अगोदर कडकपणा असतो, त्याला एक ओवी एक प्रमाण देतो. लाटणे ऐसा न लवे, पाथरू ऐसा न द्रवे. असे काही माणसं आहेत रेड्यासारखे टाईटच चालतात ते. म्हणजे लाटणं असताना लाटणं पोळ्या करायचं लाटणं तुला माहिती आहे का? माहिती आहे लाटणं असं बेलणं. समजा आता बेलणं तुझ्याजवळ दिलं आणि तुला सांगितलं ते बेलणं थोडं वाकवायचं आहे, जमल का? का नाही म्हणजे मला काय माहित, मला काय नाही ते असं कडक आहे, कडक टाईट आहे ते वाकणारच नाही, ते कडकच आहे. लाटणे ऐसा न लवे, समजा कच्चे पण आहे. किती सोपं आहे बघा.
लाटणे ऐसा न नव्हे म्हणजे कच्चेपणा जीवनात आहे. जीवनात नम्रता निर्माण झाली का फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा. समजा आता जसं झाडाला फळं आले, फळं समजतात ना तुला, समजतात ना, पेरू, संत्राचा बगीचा पाहिला का? पाहिला ना. हां, आता बरं पाहायला मिळाले. आम्हाला तर असे बगीचेच पाहायला दिसत नव्हते. दोनच बगीचेच होते, पेरूचा आणि पपयाचा. मी शाळेत असताना पाहिलं 2 बगीचे. हे तर बाकीचं ना सफरचंद ना द्राक्ष. आई फक्त म्हणत होतो हात पुरत नाही म्हणून द्राक्ष आंबट. मी लहान होतो असं म्हणायचं लय उंच असतील का काय, हात पुरत नाही म्हणजे अडचण होती. पण संत्राचा बगीचा पाहिला ना, समजा फांदीला संत्र आले तर फांदी अशी फांदी आहे. संत्र जर आले तर फांदी अशी सरळत राहते का खाली येते रे? खाली येते का? तिला फळ आले असं आहे. एकदा का जीवनात आत्मबोध रूपी फळ आलं की माणूस असा खाली वागतोय, हा त्याचा अर्थ आहे. का फळली या तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा, येण्याप्रमाणे अवस्था आहे. म्हणून असा खाली आला समजायचा आता याच्या जीवनात नम्रता निर्माण झाली. आणि नम्रता केव्हा? नम्रते नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आता नरम झाला, नरम झाला म्हणजे आता त्याच्या ठिकाणी हा भाव निर्माण झाला. त्याच्या जीवनातला कडकपणा संपला. तसं सेंदाळाचा संपला. आणि आता हिरव्याचा कसं झाला? आता याचा काय भानगड आहे? हिरवा संपून पिवळा होणं आवश्यक आहे. पण तुम्ही हिरव्याला हिरवंच ठेवून राहिले हेही अडचणच आहे. नसं समजतच राहू द्या. आता काही काही पिवळे हिरवे व्हायला लागले. पिवळे हिरवे होऊ नका. हिरव्याला कसं पिवळं करता येईल हा प्रयत्न करा. बस. वाक्य कंसात असू द्या पण तुमच्या ध्यानात असलंच पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. म्हणून पिकलिया सेंद कडूपणा गेले. तसं त्याची अवस्था निर्माण झाली तशी आमच्या जीवनात त्या सेंदळाप्रमाणे झालं. आमच्या जीवनात गोडपणा आला, आमच्या जीवनातला कडकपणा जीवनातला संपला. जसं त्याचं होतं तसं झालं सेंदळाचं. तैसे आम्हा केले पांडुरंगी. कोणी केलं? पांडुरंगाने. हे पांडुरंगाने इतकं काम केलं आहे, ठीक आहे. पण आता असं पांडुरंगाने जर काम केलं तैसे आम्हा केले पांडुरंगे, आम्हाला पांडुरंगाने केलं बरोबर आहे. पण त्याचा परिणाम काय झाला? मग आणखी काय काय फलश्रुती आमच्या जीवनात आली त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या.
त्याचा परिणाम तैशा म्हा केले पांडुरंगे. कैसे केले? अहो आमची समस्याच मिटली. कोणची? कामक्रोध लोभ निमाले ठाईची. सर्व आनंदाचे सृष्टी झाली. 2 पाठ आहेत. सर्व आनंदाचे सृष्टी झाली किंवा अवघी आनंदाचे सृष्टी झाली. कामक्रोध लोभ निमाले ठाईची. हे तिघं जण जे आहे ना हेच आगाऊ आहे. काही काही गावात असतात 2-3 लोक ती गेले ना, त्यातलं जर कोणी गेलं ना तर लोक स्मशानभूमीतच म्हणायला सुरुवात करतात, बरं झालं गावची कटकटच गेली. तसे हे तिघं जे आहेत ना, हे तिघं कोण? काम, पुढे क्रोध, तिसरा कोण? लोभ. हे तिघं लय कठीण आहे. आणि त्यातला हा सेनापती आहे. कोण? काम. काम हाच प्रमुख आहे. हा दुःखाला कारणीभूत प्रमुख जो आहे तो काम आहे. जीवनात जे दुःख निर्माण होतं ना ते फक्त कामामुळे होतं. खवळलिया काम क्रोधे, खवळलिया काम क्रोधे, खवळलिया काम क्रोधे, खवळलिया काम क्रोधे. अंगी भरते आधी व्याधी, अंगी भरते आधी व्याधी, शांती धरा, शांती धरा. अंगी भरते आधी व्याधी, अंगी भरते आधी व्याधी, शांती धरा, शांती धरा. मानवनी शांती धरा. याला जाऊ देऊ नका पुढं. कामाला कुठे जाऊ देऊ नका, त्याला शांती धरा. नाही तर मग आधी व्याधी लय बेजार करतात ते. खरं म्हणजे एवढं सांगून लक्षात येणार नाही. त्याचं मूळ असं आहे, सर्व दुःखाचं कारणीभूत जे आहे ती इच्छा आहे. इच्छेमुळेच दुःख निर्माण होत राहतं. माझी इच्छा आहे हे असं झालं पाहिजे. सारख्या इच्छा संपतच नसतात. एक वाक्य पुन्हा मांडतो आहे, संसारातली इच्छा संपत नसते आणि परमार्थातली इच्छा शिल्लक राहत नसते. ज्याच्यातली इच्छा संपतच नाही तो आहे संसार, आणि ज्याच्यात इच्छा शिल्लक राहत नाही तो आहे परमार्थ. किती सोपं वाक्य आहे. विठाला मग इच्छा. काम म्हणजे काय? आपल्याला वाटतं कधी कधी काम म्हणजे काय माहीत नाही. शेतातलं काम, घरचं काम, दुसरं काम, जे बोलायचं काम नाही ते काम, असं काम. आता हे जे काम आहे तर कामाचा शास्त्रीय अर्थ असा आहे, इदम मेषा इदम मेषा तिच्छा काम शब्द येतात. इच्छेला शास्त्रामध्ये काम असं म्हणतात. आणि मग बेजार कोण करतं? तिलाच कठीण आहे. तेच इच्छा ही कुमारी झाली. हां, इच्छा कुमारी झाली आणि मग काय विचारू नका, सोय ताणच ताण. म्हणून इच्छा जी आहे ती माणसाला परेशान करते. आणि इच्छेच्या अपूर्ततेत क्रोधाची उत्पत्ती असते. इच्छेच्या पूर्ततेत लोभाची उत्पत्ती असते. इच्छा पूर्ण नाही झाली की मग जरा राग येतो माणसाला. इच्छा पूर्ण नाही झाली. एखाद्या माणसाकडे एक माणूस गेला, व चांगला प्रेमाचा माणूस होता समोरचा, चांगला प्रेमाचा माणूस, हा नेहमी त्याचं काम ऐकायचं. आणि मग तो त्याच्याकडे गेला, काऊ काय? तो 10,000चं काम होतं. त्याच्याकडे माल होताच, कारण मालावालाच होता. तुम्ही काय माणूस आहे काय? तू अगोदर तर सांगायचं. तू अगोदर सांगितलं असं तुला दिले असते. आता संपले पैसे. आता काय आपल्याकडे पैसे नाही. याला माहिती होतं त्याच्याजवळ कायम पैसे असतातच, पण नाही म्हणतो हा. मग याला वाटलं याच्या आपण एवढे कामं ऐकतो आणि आपलं एक महत्त्वाचं काम पडलं तरी हा ऐकत नाही. मग काय चालणार त्याला? आता क्रोध आला ना, ते आता बरोबर पाहून आता पुढं कसं होतं ते. तसा क्रोध निर्माण झाला. म्हणजे इच्छेच्या अपूर्ततेत, इच्छा जर पूर्ण नाही झाली तर माणसाच्या जीवनात क्रोध वाढतो, आणि इच्छा जर पूर्ण झाली तर लोभ वाढतो. एक माणूस एकाकडे गेला, 10,000चं काम पडलं म्हणून. तुम्हाला पैशावरच लय जोर आहे तुमचा, फक्त कीर्तनात सांगता सांगता नंतर काही जोर नाही. तर म्हणजे 10,000 पाहिजे. मग कोणाकडे गेलं पाहिजे? पती पत्नीने विचार केला. हा म्हटला वा अमक्या अमक्या सावकाराकडे जाऊ.
बहुतेक ते देतीलच, त्याचे पैसे असतातच, आणि ते आपले मित्र आहे. निघला घरून. किती रुपयासाठी? 10,000. रस्त्याने त्याच्या मनात आलं किंवा एकदम 10 मागितले तर मिळतील का नाही, त्याच्यापेक्षा आपण असं करू, यांना 5च मागू, बघू, नाही तर मग पुन्हा 10 म्हणायचं काहीच मिळायचं नाही. गेला, निघला, भेटला. श्यामभाऊ रामराम. अरे रामू, कसं आहे ना केलं? नाही, जरा पैशाचं काम होतं. किती पैसे पाहिजे होते? हा किती विचार करून आला होता? 5,000. हां, हा म्हणतो श्यामभाऊ 5,000 पाहिजे होते. श्यामभाऊनं काही डबल विचारलं नाही, काय काम आहे, कसं आहे, किती आहे, काहीच नाही. तसे आत गेले, तसे तिजोरी उघडली, 5,000 रुपये आणले, याच जवळ दिले. आता हा खुश आहे का? नाही. हा पैसे खिशात घेतले, पायऱ्या उतरायला लागला, आणि हा एकच म्हणतो, जरा चुकलंच आपलं. काय चुकलं? आपण 10च मागायला पाहिजे होतं. आता आला घरी, बायकोने विचारलं, जमलं का कार्यक्रम? ते जमला, पण अर्धाच जमला. ते कसं काय? जरा माझं चुकलंच. आणि ते तुमचं कधी बरोबर असतं बघ, चुकतंच. ते आता काय करा, ते आता डबल म्हणता येत नाही, आणि दुसरं कोणी देत नाही, आणि आता 5मध्ये आपलं काम होत नाही. आता बेजार झाला का नाही? त्याचं 5 भेटले का नाही भेटले त्याला पुढच्याकडून, म्हणजे मिळाले, पण काय वाटला त्याचा लोभ आता वाढला. नाही, आता यांनी 10च म्हणायला पाहिजे होते. म्हणजे कामात काम, क्रोध आणि लोभ हे माणसाला संपवणार आहे. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाश्रमात्मनः कामक्रोधस्तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्. फार एक सुंदर उभी मांडली देवाचं मनोगत म्हटलं महाराज. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, हे माझे कानाची ऐकती देव ये म्हणे. हे तिघं जर असले ना आपल्याकडे, तिघं म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. देवाचं म्हणणं असं आहे की माझी प्राप्ती कदापि शक्य नाही. कानही नाही ऐकती, माझं कान सुद्धा ऐकू शकत नाही का त्याची प्राप्ती शक्य नाही, कारण हे अतिशय अवघड आहे. म्हणून आणि खराब किती माहिती असेल तुम्हाला? कोतवाल शब्द वापरला त्याला, कोणाला? कामाला नाही का? कामाची कोतवाल या नाही नागवेले बहुताशी हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. असं आहे. आणि लय लंप केलं हो, मोठ्या लोकांना लंप केलं त्यांनी. काही काय माहिती का, मोठ्याला तर लंप केलं, मग आपल्याला काय तितकं विचार करायचा? पण बाबा जीवनात दुःख आहे. हां, इच्छेमुळेच सर्व दुःखाचा डोंगर उभा राहिला. इच्छाही संपली पाहिजे. म्हणून काम अतिशय कठीण आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मे अवैरिणम. असा काम आहे. मग आता अशा वेळेला किंवा माणसं जे जातात म्हणजे कीर्तनातून घरी नाही, घरून वर दोरी लावली आणि गेला. कसं काय जातात? तितक्या टायमात त्याचा जो क्रोध आहे, हा क्रोध वाढलेला असतो. तुम्ही जे प्रमाण दिलं ना, शांती धरा, त्याला शांती धरायला लागते. तो इतका क्रोध वाढलेला असतो की तो थांबायला तयार नसतो. म्हणजे ताबडतोब तो म्हणतो ही मोठी समस्या झाली, हे आपल्याकडून सोडवणं शक्य नाही. अरे पण एक डोक्यात ठेवा, समस्या किती उभ्या राहिल्या तरी ते सोडवणं आपलंच काम आहे. जीवनात संघर्ष निर्माण होत असतात, त्या संघर्षावर मात करत आपण पुढे जायचं असतं. हे कधी डोक्यात ठेवा. पण आजकाल असं झालं, माणसं जे आहे ना हे त्याला तिकडे वळायला लागले. पण त्यातल्या त्यात आपलेच जास्त माणसं वळायला लागले, हेही तितकंच खरं आहे. आपलेच म्हणजे तुम्ही त्यातलं बारकावा नंतर विचारा मला वाटल्यास. मी पूर्ण राज्यभर माझा प्रवास असतो. आज आलो म्हणजे काय बुलढाणा जिल्ह्यातून नाही आलो महाराज. आता आलो इथे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून नाही आलो. आता इथे आहे म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्यात आहे असं नाही, तर उद्या सकाळी 10 वाजता दुसऱ्या जिल्ह्यात आहे. काल यावेळेला दुसऱ्या जिल्ह्यात होतो. म्हणजे राज्यभर माझा प्रवास आहे. मी पाहतो आहे चित्र, कसं स्थिती आहे. लोक जरा नाही सहन झालं, आपल्या आटोक्याच्या बाहेर गेलं लगेच आत्महत्या करतात.
पण अतिशय चुकीचं आहे. आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात. संयम ठेवा, विचार करा, पण माणसं दम नाही धरत. मी असे अनेक असं पाहिले महाराज, माणसाने आत्महत्या केली, त्याची हिंमत संपली माणसाची, पण त्याने हा विचार नाही केला की आपली बायको घरी आहे, वडील आपले आजारी आहेत, आईला चालता येत नाही, आपला छोटा एक 4 वर्षाचा मुलगा आहे, आपल्या बायकोच्या पोटात आपलं एक छोटं 5 महिन्याचं बाळ आहे. नाही, त्याने गेला लगेच डायरेक्ट फाशी घेतली, हिंमत संपली. पण एक मान्य केलं पाहिजे की आपल्या पुरुष वर्गापेक्षा सुद्धा मातृवर्ग जो आहे अतिशय शक्तिशाली आहे, अतिशय मोठी हिंमत आमच्या मातृवर्गात. ज्यावेळेला असे प्रसंग निर्माण होतात, ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस मी पाहिलं, असे प्रसंग येतात ना महाराज, अशा अनेक कुटुंबात माझा संपर्क येतो आहे. पण ती बाई जी आहे, मातृशक्ती जी आहे, ती हिंमत धरते, तिच्या सासूची सासऱ्याची सोय करते, आपले लहान मुलं जे आहेत त्यांना हळूहळू योग्य संस्कार देते, त्यांना शिकवते, त्यांना मोठा अधिकारी बनवते. ही ताकद माय माऊलीची आहे. यांच्या इतके संकट तर तुमच्याकडे आले असते ना, तुम्ही केव्हाच आत्महत्या करून पळाले असते. म्हणजे मी पुरुष वर्गात टीका करतो असं नाही बरं बाप हो, हां, पण मी अनुभव तुम्हाला राज्यभरातलं माझे प्रवास जे होतात त्यातून मी राज्यभरातला अनुभव सांगतो. माय माऊल्यांची शक्ती किती आहे. आणि इथेच नाही, आपल्या क्षेत्रातही तेच आहे. कुठल्या पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा संत सम्राट ज्ञानोबाराय जे होते ते हे सर्व पाहून थांबले होते. लगेच हात ताटी उघडा, ताटी लावून घेतली. पण आमच्या मुक्ताबाई समोर आल्या, आणि मुक्ताबाई समोर आल्याबरोबर मुक्ताबाईने विनंती करायला सुरुवात केली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ओ ज्ञानोबाराय उठा, उघडा ताटी. जीभ दाताने चावली, कोणे 32शी कोणी पाडून टाकले का, पण कोणी हिंमत दाखवली, आमच्या मुक्ताबाईने हिंमत दाखवली. हा त्याचा अर्थ आहे. असे अनेक झोका देताच जाई रे तू जाई बाळा श्रीगुरु शरण. ए बाबा, इथं काही खरं नाही. आई आपल्या मुलाला सांगते मदालसा, ए बाबा इथं काही खरं नाही, तू तिकडे राहणारच जा, तुझं कल्याण करून घे, इथं काही खरं नाही. म्हणजे मातृशक्ती इतकी ताकदवार. अशा अनेक आहेत बाबा, अनेक पुष्कळ आहे. चला, मी एवढ्यासाठी सांगितलं तुम्हाला, एवढं आहे किंवा क्रोधाने माणसं संपतात. क्रोधात भवती संमोह, संमोहात श्रुतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. कामात क्रोधो भिजायत. म्हणजे एकंदरीत काम, क्रोध आणि लोभ हे माणसाला संपवणारे आहेत. म्हणून साधू संतांच्या जीवनात ते थांबले, त्याच्यामुळे ते जागेवर बसवले यांनी. काम क्रोधाना ही झाली, भूती झाली समता त्यांच्या जीवनात. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, अशी स्थिती आहे. म्हणजे म्हणून संत जे आहेत हे अशा पद्धतीत चालतात. पण देवाकडे जर आपण गेलो, त्याची भक्ती जर केली, तर हे मोठं काम करून ठेवतो देव. कोणचं? काम क्रोध लोभ निमाले ठाईची. जागेवर बसले, आता ते हिंमत करून राहिले, ते आता पुढे पळत नाही, पुढे सरकत नाही. म्हणून त्यांचा आता कुठला त्रास व्हायचं काम शिल्लक, जागेवर बसले दादा. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता जीवनात फक्त काय आहे? आनंदच आहे. काय अहो, विकार संपलेत. आता काय अडचणच नाही राहिली. विठ्ठला आतले बाहेरी कामक्रोध वैरी अंतरी पांडुरंग. म्हणजे हे जे कामक्रोध जे आहेत यांना आता घालवलं, जागेवर ठेवून राहिलंच नाही. पण हे विशेष म्हणजे देवाच्यामुळे हे विशेष जमतं, हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. म्हणून कामक्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. जीवनात आता आनंद झाला. आमच्या नाथबाबांचं बघा ना, काय तर नाथबाबांच्या जीवनात ज्यावेळेला त्यांना एक साक्षात्कार झाला,
ज्यावेळी त्यांची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली, मागचा भाग मांडत नाही तेवढा, त्यावेळेला नाथबाबांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता पूर्ण आनंदाचे त्रैलोक्य झालं. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. जीवनात आनंदच निर्माण झाला. हा आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोवीकडे जिकडे पाहिलं तिकडे जीवनात काय निर्माण झाला? आनंद निर्माण. आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे आनंदाचे अंग आनंदाचे म्हणजे सर्व आनंदच. जिकडे पाहिलं तिकडे आनंद. म्हणजे हा आनंद केव्हा निर्माण झाला आणि कुणामुळे झाला? देवामुळे. कारण काम क्रोध लोभ ज्यावेळेला जागेवर बसले तेव्हा जीवनात आनंद निर्माण झाला. काम क्रोध लोभ कधीच माणसाला जीवनात आनंद मिळू देत नाहीत, इतकं डोक्यात ठेवा. म्हणून त्याच्यावर कंट्रोल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते ताब्यात असणं म्हणजे ते पुढे पुढे आले की माणसं बेजार झाले समजा. कामाला कधीच पुढे येऊ द्यायचं नाही. कामाला पुढे घेतलं म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा. इच्छा ही माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून काम क्रोध लोक जाग्यावर थांबले. अवघी आनंदाची सृष्टी आली. सृष्टी त्यातला एक सिद्धांताचं वाक्य म्हणतोय सर्व सृष्टी आनंदाची झाली. कसं काय होईल? सृष्ट्या दोन प्रकारच्या आहेत. सृष्ट्या किती प्रकारच्या? दोन. कोणत्या कोणत्या असतील? एक जीवसृष्टी आणि एक ईश्वरसृष्टी. ईश्वरसृष्टी आणि जीवसृष्टी. त्या जीवसृष्टीला दोन दुसरं नाव आहे पुन्हा एक, मनोमय सृष्टी आणि ईश्वरसृष्टी. जीवनात दुःखाला जे कारणीभूत आहे ती जीवसृष्टी कारणीभूत आहे. अर्थात मनोमय सृष्टी ही दुःखाला कारणीभूत आहे. ईश्वरसृष्टी दुःखाला कारणीभूत नाही. जीवसृष्टी दुःखाला कारणीभूत आहे. पण जीवाची जीवदशाच संपुष्टात आली, विषय संपला. मनोमय सृष्टी. असं एखाद्याला नाही का, एकाला असा निरोप मिळाला की तुमचा जो मुलगा दिल्लीला आहे तो मुलगा गेला. एकाला निरोप दिला, मुलगा गेला. आता मुलगा गेला म्हटल्याबरोबर हे घरातले लोक शांत राहतील? त्यांचा आक्रोश सुरू झाला. कुणाबद्दल? आपला मुलगा गेला, मुलगा गेला, मुलगा गेला, मुलगा गेला, असा आक्रोश सुरू आहे. मुलगा होता, लक्षात आलं तुमच्या? मुलगा होता. पण हे रडून राहिले का नाही रडून राहिले? ही कोणती सृष्टी? हा असायचं. पंचदशीकाराने फार मोठा विषय आपल्यापुढे ठेवला. ही मनोमय सृष्टी आहे. पण जेव्हा तो मुलगा आला, अरे तो आला, आनंद निर्माण झाला. का? तो ईश्वर सृष्टीतला कायमच होता, मनोमय सृष्टीतला संपला होता, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून मनोमय सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे, ईश्वर सृष्टी दुःखाला कारणीभूत नाही. त्यावेळेला अवघी
आनंदाची सृष्टी झाली. सर्व सृष्टी जी आहे आनंदात झाली. कारण का हरिदेव जगत जगदेव हरी को भिन्नो नैवमती इतिहास परमार्थ गती. सर्व जगत जे आहे ते हरिरूपाने भासायला लागलं आहे, हरिरूपाने दिसायला लागलं आहे. भासतं नव्हे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हा भाव अंतःकरणात निर्माण झाला. विकार संपलेले आहेत. हा भाव तैसे आम्हा केले पांडुरंगे, त्याचा परिणाम हा निर्माण झाला. हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असा भाव अंतःकरणात निर्माण झाला. जिकडे पाहिलं जसं म्हणतात ना, हा भाव निर्माण झाला पाहिजे मनात. कोणचा जनिवन्या उगा देव वासनेचा पुसा वाठाव मग उळगा तो वासुदेव ऐसा म्हणे वसुधा भावगा. हा भाव अंतःकरणात आता निर्माण झाला. त्याच्यामुळे जिकडे पाहिलं तिकडे विठ्ठल जयस्थळी भरला. रिता राव कुठे बोला आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला आकळ बाप रखमादेरू विठ्ठल सकळ. जिकडे पाहिलं तिकडे परमात्माच आहे. बस जिकडे पाहिलं तिकडे हरीच आहे. आणि हा भाव ज्यावेळेस जीवनात निर्माण झाला ना, त्यावेळेला जीवनात आनंद अशा प्रकारचा निर्माण झाला. भागही संपला, सिनही गेला, सर्व संपून गेलं. आणि आता जीवनात फक्त आनंदच आनंद शिल्लक आहे. हा त्याचा अर्थ. म्हणून कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणखी काय झालं, अहो जीवनातला नाठवही गेला आणि आठव नाठव आठव नाठव गेले भावा भाव आठव नाठव भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. विस्मरणही गेलं आणि स्मरणही गेलं. नेणीवही संपली आणि जाणीवही संपली. जाणीव नेणीव गेली हा निशेष. तसं आठवही नाही आणि नाठवही नाही. आता विस्मरणही नाही आणि स्मरणही नाही, काहीच राहिलं नाही. सर्व गेलं आहे. नुसतं आठव नाठव गेले एवढं नाही, गेले भावा भाव. भाव गेले ना आता आहेत तुम्हाला नसेल माहीत. भाव गेले ना कशाचे, हां आपले मालायचे भाव गेले. गेले अवघड आहे महाराज. कुठलंही सरकार असो, सरकारांनी शेतकऱ्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा असा विचार करण्याची आवश्यकता आहे. जे आपण आता पहिलं असं होतं महाराज, आमच्या विभागात पहिले उडदा मुगावर आमचं चांगलं जमत होतं. उडदा मुगामुळं बिघड म्हणजे जमून नाही राहिलं हे लक्षात आल्यावर सोयाबीनमध्ये आलं. सोयाबीनने आम्हाला बरं केलं. पण आता तेही बिघडलं.
म्हणून शेतकऱ्याने पुन्हा कुठेतरी परिवर्तन करण्याची गरज आहे, काहीतरी पिकं बदलवण्याची गरज आहे. तसं आपण उडीद मग थांबवले होते, आता पुन्हा सुरू होतील. आता कुठलंही मागे पुढे होत राहतं. पण आता सोयाबीनसारखं जे आहे त्यालासुद्धा थोडा गॅप देण्याची आवश्यकता आहे. आता मी पाहतो आपल्या भागात काही गावात मी असे पाहिले आहे, म्हणजे हे मेहकर तालुक्यात गाव आहे ना, मेहकर तालुक्यात असं एक गाव पाहिलं. त्यांनी सांगितलं आम्हाला एकरी 5-5 लाखाचं उत्पन्न व्हायला लागलं. कोणत्या तालुक्यात सांगायला लागलं तुम्हाला मी? मेहकर. मग त्यांना 5 होतं आणि आमचं अख्खं सोयाबीन खर्चातच जातं. पाणी असूनसुद्धा आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज आहे. आता मी परवा एका गावाला गेलो, त्यांनी सांगितलं मला की ते म्हणे आम्ही वर्गणी मागायला जात नाही. तुम्हाला वर्गणी मागतच नाही कोणाला सप्त्याची. म्हणलं मग ते लोक आणूनच देतात, आणि लोक आणल्यामुळे लाखो रुपये होतात. त्याच्यामुळे आम्हाला कुठेच निपूर पडत नाही. 10 म्हणतो का 20 घे, कोणाला घे समजलं तुम्हाला? जे येतात त्याला. पण मला इतकं कसं काय? ते म्हणे तितकं जमाच होतं तेवढा. मला कशाच्या बळावर? ते म्हणे हळदीच्या बळावर. हळदीच्या बळावर मला आम्ही लावून पाहू का? तुम्ही एकट्यानं लावून भागणार नाही, बरेच जण पाहिजेत तेव्हा ते जमेल. आता बघा ना, देऊळगाव साखरशाला जर तुम्ही गेलात तर अनेक शेतकरी या 1-2 वर्षात केळीकडे वळले. केळीकडे एकाला 5-5 लाखाची केळी होतं एकरी. एखादा लाख खर्च होतो असेल, पण 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख जरी खर्च झाला तर एका एकरात 3-3.5 लाख रुपये मिळतात. तसा विचार आपण सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे देऊनच नाही राहिले, हे देऊनच नाही राहिले, हे ते काही देत नाही आणि तुम्ही रडल्याशिवाय राहत नाही, काय उपयोग नाही. म्हणून कुठेतरी आपण सुद्धा बदल केला पाहिजेत आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. कोणाचा सरकार असो, शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. कोणत्या शब्दात सांगितलं मी अचानक एवढं हे गेले भावही गेले. तसंच हा भाव शब्दाचा अर्थ असा नाही. भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे नसणे. आता नसणेपणाही संपला आणि असणेपणाही संपला. आणि काय झालं मग त्याचा परिणाम? झाला स्वयमेव पांडुरंग. स्वतः कोण झाला? पांडुरंग झाला. आणि ज्यावेळेस स्वतः पांडुरंग होतो ना, होईला झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे देव. झाला स्वयमेव पांडुरंग. आणि पांडुरंग होण्यासाठीच शरीर कशाकरता भेटलं? अहो त्यांनी दानच देऊन टाकलं ना. कोण दान दिलं? जेने हा जीव दिला दान तयाचे करे ना चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जोया भिवरीच्या तिरी कड धरून या करी. पाऊली समज साजरी अंतरी धरून हे राहीन. म्हणजे जेने हा जीव नुसता जीवच दिला असं नाही आपल्याला. शरीर फार सुंदर दिलं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म साधल्या जातं आणि परब्रह्म साधलं जातं. झाला स्वयमेव पांडुरंग. परब्रह्म साधलं. पण तितकंच शरीरात चांगलं दिलं इतकं नाही. शरीर चांगलं दिलं एवढंच नाही, शरीरासाठी लागणारं जे लागतं करण्यासाठी ते सर्व साधन सामुग्री दिली. नरदेह निधान लागले हाती. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. देवची होऊन म्हणते देवते तरी का चित्ती न धरावे. बस म्हणजे सर्व इंद्रिय सुद्धा दिले. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. जेने तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. यातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेने तू जोडसी नारायण म्हणजे बाबा तू नारायण जोडला तर जोडला जाऊ शकतो, पण इष्टाची प्राप्ती तुला होते. नासे जीवपण भवरोग म्हणजे अनिष्टाची निवृत्ती होते. हे या शरीराने या इंद्रियाने हे शक्य आहे. याने केलं पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. हे सर्व दिलं आहे आणि दिल्यानंतर ते होता येतं. मग झालं ना. काय झाले? झाला स्वयमेव पांडुरंग. स्वतः पांडुरंग झाला. पांडुरंग होता येतं हा त्याचा अर्थ आहे. आणि पांडुरंग होण्यासाठीच कुत्र्याच्या मांजराच्या सर्पाच्या सड्याच्या पाण्याच्या कोबड्याच्या वाघाच्या सिंहाच्या कोल्याच्या सर्पाच्या हे जे जन्म अनेक जरी जन्म असले तरी त्याच्यामध्ये प्रभूची प्राप्ती असंभव आहे. प्रभूची प्राप्ती होण्यासाठी हेच शरीर आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. अरे बाबा चांगला योग आला इथे, याचं जमून घे.
आणि होऊ शकतं त्याच्यासाठीच तुला शरीर मिळालं. कारण त्या देवाने एक विचार केला, महाराज हे अनेक शरीरं त्याने निर्माण केले पण त्याला काही बरं वाटे ना, नाही का आपल्याकडे नाही का पहिल्याने पहिला काळ सांगतो आताचा नाही. एखाद्याचं लग्न झालं आता तसं अवघडच आहे. काय अवघड आहे? या लॉटमध्ये जे आले ना, हा लॉट असतो काही वर्षाचा, ह्या लॉटमध्ये जे आले ते लय बेजार आहे, लय बेजार. पण मात्र एक डोक्यात ठेवा, या लॉटमध्ये येणारा, आता मला लोक सांगतात ना, या लॉटमध्ये जे आले ना नवरदेव, जर ते पित असले, लहान लहान पोरं प्यायला लागले ना, जर नवरदेव पितो समजलं की ते सोयरी घोडेत नाही, मग का तिकडे लय चिकार आहे, मग त्याचा मुलीचा बाप पिऊन पडेल असला कायम तरी तो पोरगी काही दारूवाल्याला आता देत नाही. हां, कारण त्याला माहिती आहे पुष्कळ नवरदेव तयार आहे. आता काळ चांगला आला, काळ पहिले जरा कठीण होता, आता चांगला काळ आला. हां, कसं काय सांगितलं मी, कसं काय साखळी आली माता त्याची, विठाला विठाला. याच्यासाठी आली की हे शरीर जे आहे, या शरीराच्या, हे शरीरच तेवढ्यासाठी दिलं की मी एवढ्यासाठी सांगतो तुम्हाला, एखाद्या माणसाला मुलगी झाली पूर्वीच्या कालखंडात, 5-25 वर्षाच्या अगोदर, 10-20 वर्ष 15 वर्ष मुलगी झाली का, मुलगी झाली नाहीलाच आहे त्याला, झाली दुसरी पुन्हा, आता बरं वाटून राहिला सगळं. महाराज तुमचा काय अंदाज आहे? नाही, पहिला काळ आता चालतं. तिसरी झाली मग तर लयच बेजार, चौथी झाली, 5वी झाली, 6वी झाली, बायको बाळात झाल्यानंतर याच्या चेहऱ्यावर आनंद असेल? तुम्हाला काय वाटतं? शक्य आहे? नाही, अहो नाराज, बायको बाळात झाली ना, हा बाहेर गेला, राम राम, तो म्हणतो राम राम, लयच नाराज दिसून राहील तुम्ही. काय झालं? काय नाही, पोरगी झाली. आता नाही तसं आहे, आता मुलगी झाली की आनंद, पोरगं झाले का खात्री नाही, त्याला माहिती आहे शेवट असंच करणार आहे ते. म्हणून मुलगी झाली की तसं बरं वाटायचं नाही, तेवढं दुःख व्हायचं. तसं झालं महाराज. जगाचा जो बालक आहे ना देव, त्याचं असंच झालं. त्याने अनेक प्राणी निर्माण केले पण त्याला काही बरं वाटे ना, त्याला वाटतं इतके निर्माण केले, कुत्रे मांजरे निर्माण केले, पण यात आपल्याला समजूनच कोणी घेत नाही, आपल्याला ओळखून काही घेत नाही. मग त्यांनी एक निर्णय घेतला, काय, याला मानवी शरीर निर्माण करायचं. आणि तसं मानवी शरीर निर्माण केलं तसं देखोनी म्हणून सदेहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी, येणे देसी मत प्राप्ती. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंताची. देवाला आनंद वाटला की आता हे आपल्याला करून घेणार, हे आपल्याला ओळखून घेणार, हे आपल्याला समजून घेणार, हे आपलं ज्ञान करून घेणार. पण त्याला हे माहीतच नव्हतं हे इतके बिलिंदर निघणार आहे म्हणून. पण त्याला बरं वाटलं जन्माला, आणि तेवढ्यासाठीच हे शरीर दिलं महाराज. हे शरीर कशाकरता दिलं? देवप्राप्तीसाठी दिलं आहे. म्हणून तेच अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, खरं जीवनातलं भाग्य जे आहे हे भाग्य म्हणे, भाग्य या नावे म्हणे, भाग्य या नावे म्हणे, संसारी
तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मेजे याची लागी संसारी जन्मेजे. एवढ्यासाठीच झाला स्वयमेव पांडुरंग होण्यासाठीच संसारात जन्माला यायचं आहे. जीवनातलं हे खरं भाग्य आहे. भाग्यवंत म्हणून होता शरण गेले पंढरीराया. आणि ते भाग्यवंत जे आहेत तेच जीवनात कल्याण करून घेऊ शकतात. पण तुका म्हणे भाग्य यानावे म्हणे जाई संसारी जन्मे जे याची लागी. आपण भाग्य दुसऱ्या कशाला म्हणतोय? माल भेटला की काय भाग्यवान माणूस आहे, माल भेटला. अरे माल भेटला म्हणजे जीवनातलं दुःख संपलं असं नाही. सारे बेजारच आहे. काही झोपडीत राहणारा थंडी वाजते म्हणून बेजार आहे आणि बंगल्यात राहणारा झोप येत नाही म्हणून बेजार आहे. दोन्ही बेजारच आहे. पैसे नाही म्हणून ते बेजार आणि जास्त पैसे म्हणून हे बेजार. का जास्त पैसे म्हणून कसं काय बेजार? अर्थाना मर्जने क्लेश तथैव परिपालनी आहे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणा. मिळवताना बेजार, सांभाळताना बेजार आणि एकदा गेले की पुन्हा डबल बेजार. असं द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संघ कुठा त्यांचा. आणि शेवट जे आहे हे काय आपल्याला शेवटपर्यंत येणार आहे? अहो इथं परत जाणार आहे सर्व. धनाने भूम पशवश्य गोष्टी भार्या गृहीद्वारे जनस्पर्शाने देष्टतायाम परलोक मार्गे कर्मानुको गच्छति जीव एका. कर्मच माणसं हे तर परत येणारी मंडळी आहे सर्व. म्हणजे याला काही भाग्य म्हणता येत नाही. भाग्य तरी नव्हे धनपत्रधारा. त्याच्यात पण त्याच्यात काही भाग्य नाहीच आहे. कारण स्त्री हाती धरिता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख. गृह पाहिजे आवश्यक भोगार देख स्त्रीच्या त्या गृहाचे गृहशुद्धी पाहिजे धनधान्य समृद्धी. असे अनेक बेजारीचंच काम आहे. बस राहू द्या आता. बाकीचं म्हणजे टायमावर झालं पाहिजे ना. वक्ता तो आहे जो वेळेत थांबतो तो असं आहे. कारण आता काही 10 वाजले नाही, 10 वाजून 10ही नाही, 10:30 नक्की नाही, पण 10 आणि 10:30च्या मधल्या टप्प्यात आपण आहोत. 10, 15, 10, 20 अशा टप्प्यात आहे. या टप्प्यात असल्यामुळं वेळेत थांबणं हे महत्त्वाचं आहे. गाडी केव्हा सुटली त्यापेक्षा वेळेत पोहोचली का. आणि त्याच्यात तुम्ही म्हणलं की घर व्यवस्थित काम केलं हां की बरोबर 8:25 रामकृष्ण हरी. मी तिथे आमच्या अनंतरावकडे होतो. अनंतराव म्हणजे आमच्या जवळजवळच आहे. मला बरं वाटलं की आहेत बा इकडे तिकडे ते गेलं. काही लोक भेटतात तिकडे गेलं की काही असं वाटतं आम्ही जवळजवळच आहे. आता मी पंढरपूरला गेलो, मंदिरातला विश्वस्त असल्यामुळे डायरेक्टर असल्यामुळे तिथे काही जवळजवळ होते. पण ते जवळजवळला असं बरं वाटलं आपले जवळजवळ आले म्हणून त्यांनी सहज मला विचारलं, महाराज तुम्ही शिंपी समाजाचे का? मला नाही वा. ते आम्हाला वाटलं आपले जवळजवळ झाले का सदस्य. पण हे यांचं वेगळं, हे जवळजवळ आमचं मूळ आमचेच आहे. यांचं गावात आमच्या अनंतरावचं मूळ जो आहे तो पिंड आमच्याकडचा आहे. तुम्ही हे सांगायचं तुम्ही इथं आले काय त्याचं? त्याच सांगायला त्याच्याकडे जेवलो इतकं सांगितलं पाहिजे ना. नाही असं कसं काय सांगता तुम्ही? म्हणून इथे येण्याचा आज योग आला आणि वेळेत थांबला पाहिजे. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मे जाई याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची झाली. या ओलांडेश्वरसाठी आमचे आदरणीय हरिभक्तपणा येवले शास्त्री महाराज 2-3 वर्षात त्यांनी आम्हालाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. आणि या 2 वर्षात आमचे आदरणीय तायडे महाराज माऊली, आमचे माऊलीचा प्रयत्न असायचा की पण मागच्या वेळीसुद्धा केला. मला माऊली जमत नाही जमवाच. आता यावेळेला अडचणच होती. पण माऊली पण नाही काय सांगूच नका, यावेळी तुम्हाला एक कीर्तन घ्यावंच लागतं. बरं बाबा घेतो. म्हणून इथे आमच्या आदरणीय माऊलींच्या प्रेमामुळे तशी गावची मंडळी प्रेमाचीच आहे. कारण मी नदीच्या काठावरचाच आहे ना. मी पैनगंगेच्या काठावरचा आणि हे गावही पैनगंगेच्या काठावरचं. इतकं जवळीक आहेच आमची, काय अडचण नाही. चला तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मे जाई याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाचे सृष्टी झाली. विठोबा
आता फक्त तुम्हाला एक विनंती आहे, हात जोडून साधू संतांनी विनंत्या केल्या ना, हात जोडून कर जोडून विनवितो तुम्हा, हात जोडून. ऐका हो, वासुदेव वासुदेव म्हणा. काही ठिकाणी लगेच पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. हो, टाळी वाजवा हाताने, मुखाने नाम घ्या. काय करून? पाया पडून, हात जोडून पाया पडून. तशी माझी तुम्हाला सुद्धा हात जोडून एक नम्र विनंती आहे. काय विनंती आहे? तर विनंती अशी आहे, सर्वांनी निर्व्यसनी होणं आवश्यक आहे. व्यसन हे शरीराला घातक आहे आणि शरीर हे परमार्थ करण्यासाठी चांगलं असण्याची आवश्यकता आहे. अहो, संसारासाठी सुद्धा तुम्हाला शरीर चांगलं ठेवावं लागेल. हा परमार्थ करायला सुद्धा शरीराची आवश्यकता आहे. म्हणून व्यसन शरीराला घातक आहे. व्यसनं पहिले बंद करा. पूर्वीच्या कालखंडात काही व्यसनं जरी होते तरी तेवढ्या अडचणी येत नव्हत्या. का त्याचं कारण असं, ही आता जुन्या मंडळीला ज्ञात असेल, पैनगंगा वाहत होती पूर्वी, आजही वाहते. पण पूर्वी पैनगंगेचंच पाणी पिलं जात होतं. तुमच्या गावात कोणतं पाणी पित होते? नदीवरचं. काही बरे घरं असले ते पखाल असायची, पखालीवर पाणी यायचं. काही माणसं खळून पाणी वरती आणायचे, काही ड्रामने आणायचे. पण प्यायला पाणी नदीचं. आता मी पाहिलं आमची पेन सांगूला, प्यायचं पाणी मी शाळेत असताना पाहत होतो, प्यायचं पाणी तिथूनच जायचं नदीतून, काही अडचणच नसायची. आता मी मंगरुळला शाळेत असताना नायगावून निघले की सकाळचं भाकरी भाजी घेतली की पुलावरच बसायचं, जुना पूल. त्या पुलावर बसले, खाली पुलाच्या खाली नदीत, की भाकरी खाल्ल्या की नदीचं पाणी पिलं की मोकळे. आणि आज तुम्ही आज पिता का नदीचं पाणी? नाही का? नदीचं पाणी आपण चांगलं ठेवलं नाही, ही आजची अवस्था आहे. अन्नधान्यात तसंच आहे, सर्व विषयुक्त आहे, केमिकल्सयुक्त अन्नधान्य आहे. आणि अशा वेळेला पहिल्याने केमिकल्सयुक्त नव्हतं, कोणचं काहीच नाही. काय शेणखत टाकायचं, घरातच बी काढायचं, पेरून घ्यायचं, मोकळं. त्याच्यात केमिकल्स नव्हतं. पण अडचणी आल्या होत्या आपल्या देशाला. नंतर 67पासून हरित क्रांती झाली आणि अन्नधान्याची अडचण राहिली नाही. आपल्या दुसऱ्या देशाकडून मागावं लागत होतं बरेच. आता काय तितकं राहिलं नाही, आता आपला स्वयंपूर्ण देश झाला आहे. पण केमिकल्स वाढलं, इतकी अडचण आहे. अशा वेळेला हे विषयुक्त आहार हे शरीराला घातक असतात. म्हणून पहिल्याने व्यसनं जरी होते तरी शरीर बिघडत नव्हते. आता मात्र व्यसन असलं की बिघडलंच समजा. कारण तर खाणं पिणं बिघडलेलं आणि व्यसन. तरी काही लोकांचं मोठी गंमतच महाराज. हां, काही काय म्हणतात माहिती का, अहो तुम्ही बिडी पिऊ नका हो, तेवढं होतच नाही त्याच्याशिवाय. नाही समजलं तुम्हाला? हां, नसं समजलं तर राहू द्या. त्याशिवाय होतच नाही म्हणे, बिडी पिली तरच होती. काय काय एक मला मित्र भेटला होता, म्हटलं तुम्ही पिऊन आले हो, हे बरोबर नाही. ते महाराज, मी तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव चांगला आहे, मी काही पिणारा माणूस आहे का, पण मी नाही पिलं तर पोटच दुखतं, पिलं तरच पोट राहायचं. काय काय काढलं हो, हे सर्व बंद करा. हे नेहमी मी मग अशा अनंतराज बोलताना बोललो मी, मला नेहमी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, म्हणजे माझा मोठेपणा मांडत नाही. मी 1967ला चहा बंद केला, तिसऱ्या वर्गात होतो मी तेव्हा, 9 वर्षाचा. आणि 82मध्ये दूध कॉफी बंद केली. पान सुपारी तंबाखू माझ्या दाताशी स्पर्श झाला नाही, कधीच नाही. जेवण पाणी त्याचा परिणाम हा आहे. कुठला माहिती तुम्हाला? आता रात्री गेलो मी नगर जिल्ह्यात, विषय झाला, 7 ते 9 कीर्तन होतं. मी 7:13 पोहोचलो. पण 7 वाजता त्यांना सांगितलं रामकृष्णाने म्हणायला सुरुवात करा. चांगले गायक वादक भरपूर होते, तर खचाखच मंडप भरलेला होता. मला आता ताबडतोब तुम्ही सुरू करा 7 वाजता. सुरू केलं त्याने. आणि मी म्हटलं पटका गाडीतच बांधतो, पटका गाडीत बांधला. त्यातला एक जण काय म्हणतो माहिती का, महाराज जरा तुम्ही थकून आले असाल, काहीतरी घ्याच, समाज जास्त आहे, तर तरी आली पाहिजे. अरे म्हटलं गेलीच नाही तर आणायचं काय काम आहे? काय मजा आहे? कुठं व्यसन नाही. व्यसन नसण्याचा परिणाम हा आहे. मला 1971ला ताप आली होती. तुमच्या जन्माच्या अगोदरच असेल ना? तुमच्या नंतर का अगोदर? तुमचं जन्मतारीख किती आहे?
नाही मी नंतर हां शिवांश नंतर ना हां एकाहत्तरला ताप आली. अजून आयुष्यात त्याच्यानंतर ताप आली नाही. अजून आयुष्यात डोकं दुखलं नाही. डोकं दुखणं कसं असतं अजून माहीत नाही. BP नाही, शुगर नाही, थायरॉईड नाही, ॲसिडिटी नाही, पोट दुखणे नाही. कशाचा परिणाम आहे हा? हा निर्व्यसनी राहण्याचा परिणाम आहे लहानपणापासून. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आपला मुलगा शरीराने चांगला व्हावा, आपली मुलगी चांगली राहावी, आपला नातू चांगला व्हावा, याच्यासाठी आजपासून हे सर्व बंद करा. त्याशिवाय भागणार नाही. नाही कसं बंद करावं होतच नाही. एकानं सांगितलं मी नाही पेला मला सुचतच नाही म्हणे. उठल्याबरोबर मी जर तंबाखू नाही खाल्ली ना मला चक्कर आल्यासारखं होतं आणि कामच सुचत नाही मला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 दिवस करून पाहिलं पण काही कामच जमलं नाही. त्याच्यावर अवलंबून आहे का? अरे हे व्यसन जे लागले ते काय पूर्वजन्माचे संस्कार आहे का? नाही. हां कसं आहे पोरं सोरं झाले, पोरं सोरं होतात ना, घरं बांधतो पोरं सोरं होतात. हे काही या जन्मातले का मागच्या जन्मातले संस्कार आहे? मागच्या आहेत ना. कुत्र्याच्या मांजराच्या वाघाच्या सिंहाच्या जन्मात लेकरं बाळं झालेत ना, त्याला घरं होते. म्हणून लेकरं बाळं होणं मागचे संस्कार आहे. पण तंबाखू वाघाच्या जन्मात तंबाखू खाल्ली का? फालतूपणा करायचा काहीतरी. तंबाखू खाल्ली सुचतच नाही मला. आणि दारू नाही पिली ना. एका बाईला विचारलं मी म्हणलं लयच पितात का मालक? ते हो मला सोडून पाहिली होती पण ते असे खाली पडले. मला कसं काय? ते म्हणे दारू बंद केल्यापासून त्याला असं चक्करच येत होतं, हातात बशी घेतली तरी खाली पडत होती. म्हणजे काही दिवस दम झाला. मग त्याच्यानंतर त्या घरात पुन्हा मी प्रयत्न केला, त्याने बंद केली आणि त्याचं शरीर एकदम चांगलं झालं. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे. म्हणून शरीर चांगले होतात. आणि हे आहार जो आहे या आहाराकडे लक्ष ठेवा. हे आजचा महत्त्वाचा दिवस आहे महाराज. उद्याची महाशिवरात्र, कालची एकादशी, हा मधला पिरियड आता भारी. काही घरी याचा जोर आहे. त्याला रविवार सोमवार माहिती नाही, एकादशी बी माहीत नाही, जोरच. आता ते काय भागवत महाराज आपलं खाणं आहे का ते? आणि काही लोक म्हणतात मग त्या कोंबड्याचं कसं होईल? याच्यावरच अवलंबून आहे. बकऱ्याचं कसं होईल? हां डोक्यात पक्क ठेवा माय मावल्यानो. घरी गेलं की हे वाक्य घरच्यांना सांगा. ज्याच्या घरच्याचं सुरू असेल कार्यक्रम त्यांना सांगा. तर बाबा हे आपलं खायचं नाहीच आहे, हे आपलं खाद्य आहे का? जे जिभेने पाणी पितात, वाक्य ध्यानात ठेवा माझं, जे जिभेने पाणी पितात त्यांचं खाद्य ते आहे. का आपण जिभेने पाणी पितो का? असं पाणी पितो का? कुत्रं जिभेने पितं. लांडगं कोणतं घ्या, वाघ घ्या, सिंह घ्या, लांडगं घ्या, हे जे प्राणी आहेत ना हे सुद्धा जिभेने पाणी पितात. म्हणून त्यांचा तो आहार आहे. जे प्राणी जिभेने पाणी पित नाही ते मांसाहारी नाहीच आहेत, हा सिद्धांत आहे. हरण 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 तर माहीत असेल ना. हरणं असतील ना आपल्याकडे? रोहिणी आले का अजून? खरं खरं खरं. हरणं तुम्ही हरणाला पहा, चप्पळ असतं महाराज. घोडं चप्पळ आहे, शाकाहारी आहे. घोडं शाकाहारी, तुमचं हरण शाकाहारी, मांसाहारी नाही. तुम्ही त्याला टाकून पहा, हरणार नाही खाणार ते. का? ते जिभेने पाणी पित नाही, ते आपल्यासारखं पाणी पितात. म्हणून गाय असेल, तुमचं हरण असेल, ते आपल्यासारखं पाणी पितात. म्हणून तुमच्या घरात जर कोणचा कार्यक्रम कोणाचा असा असेल त्यांना म्हणा, अहो तुम्हाला कळतं का? तुम्ही का जिभेने पाणी पिता का? अहो किती सोपं आहे ते. काय अवघड आहे का? शास्त्र आहे महाराज. आणि जैसा घेपे आहार तैसाची धातू पोखे शरीर. असं आहे, जसा तुम्ही आहार घेतला तसाच धातू तयार होणार आहे. म्हणून अशा दृष्टिकोनातून तुम्ही योग्य आहार घ्या, सात्विक आहार घ्या, निर्व्यसनी राहा, संतांच्या संगतीत राहा, सत्शास्त्राचं श्रवण करा, प्रभूचं नामस्मरण करा, एकादशी करा आणि पंढरपूरला जा. विठाला विठाला. आपल्या पंढरपूरच्या मंदिर समितीने असा पांडुरंग परमात्म्याची वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी, तसं पंढरपूरच्या मंदिर समितीने सुद्धा अनेक सुविधा या 5 वर्षात आपल्यासाठी मंदिर समितीने निर्माण केल्या. आता पहिले जेवण भात होता, एक जरासं गोड पदार्थ, भात आणि भाजी. आता वरण भात चपाती भाजी सकाळचं जेवण. आता 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून
आपण संध्याकाळचं जेवण सुद्धा सुरू केलं, 2 वेळेचं विनामूल्य जेवण, अतिशय व्यवस्थित. आपला भक्तनिवास जो आहे पाहायला पाहिजेत, गेलं पाहिजेत. आपला भक्तनिवास 100 कोटीचा आपण मानला. महाराष्ट्रात असा कोठेही भक्तनिवास नाही, बाहेरसुद्धा तुम्हाला सापडणार नाही. इतका सुंदर भक्तनिवास आपण तिथे बांधलेला आहे. म्हणजे सोयीसुविधा, रस्त्याने सुद्धा आपण बारीतला माणूस जो आहे त्याला शुद्ध पाणी, चहा, त्याला एकादशी नसेल तर त्याला तांदूळाचा भात म्हणजे खिचडी, एकादशी असेल तर आपण ही खिचडी, चैत्राची वारी असेल तर आपण मठ्ठा देतो आहे, ताक मठ्ठा, थंडेपणा निर्माण व्हावं म्हणून. पायी चालताना दर्शनाला चालला ना तर त्या दृष्टिकोनातून अनेक सुविधा कशा निर्माण होतील असा पंढरी क्षेत्रात आपण असा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच पंढरपूरला या, आपलं कल्याण करून घ्या असा त्याचा अर्थ आहे. हां, म्हणून आणि एक महत्त्वाचं आहे ना, महाराज या लोकांचाच आशीर्वाद आहे माझ्यावर, हां या मंडळीचाच आशीर्वाद आहे महाराज. हां, म्हणजे पंढरपूरसारख्या ठिकाणी एक सेवा करण्याची संधी, तेथे विश्वस्त राहण्याची संधी विदर्भात अगोदर कुणाकडे झाली नव्हती. एक प्रकाश जवंदार या नावाने जिल्ह्यातल्या लोकांचा आशीर्वाद होता म्हणून माझ्याकडे. आणि आतापर्यंत ज्या 50 वाऱ्या झाल्या महाराज, किती 50 वर्ष झाले मी बरोबर जातो आहे, तर 50 वर्षात असं कुठलंच वर्ष नाही की यावर्षी गॅप पडला म्हणून. काय अडचण आली बुवान, काय ताप आले बुवान, कोणी मेलच बुवान, काही अडचण आली, काही नाही अडचण आली. आता मध्ये आली होती कुठली कोरोना, पण योग असा म्हणजे मला नाही आली, जनता जनार्दनाला अनेकांना कोरोना, पण माझ्याकडे तो अधिकार आल्यामुळे, पांडुरंगाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने तो अधिकार आल्यामुळे मला त्याची अडचण आली नाही. ना पंढरपूरला आली ना आळंदीला आली. सातत्याने आळंदीला सुद्धा 50 वर्षाच्या वाऱ्या कार्तिकीच्या पूर्ण झाल्या, पंढरपूरच्या सुद्धा पूर्ण झाल्या. आणि तुमच्या आशीर्वादाने पांडुरंगाची सेवा करण्याची विशेष संधी, या निमित्ताने पांडुरंगाची सेवा करण्याची संधी आणि त्यातून तुमची सेवा करण्याची संधी आमच्या जीवनात प्राप्त झाली. हा जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे. हे सेवेचं फळ आहे महाराज. कशाचं फळ आहे? हे सेवेचं फळ आहे. सेवेचं फळ काय असतं हे शब्दात सांगता येत नाही महाराज, शब्दातीत आहे खरोखर. इतका प्रचंड अनुभव जीवनात असतात. हा सेवेचा परिणाम आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, भगवत भक्ती करा आणि आपल्या जीवनात कल्याण करून घ्या. विठोरक वचन झालं का? ज्ञानेश्वर पिकलिया सेंद कडूपण गेले, तैश्या माकेले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाचे सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे, संसारी जन्मजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनोद असे. पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते. नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश, तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मोजन्म तुका म्हणे भगवान शंकर परमात्मा आहेत. उद्याची महाशिवरात्रीचं पर्व आहे, म्हणून भगवान शंकराला एक विनंती करूया, एक मागणी भगवान शंकराला करूया. मोठं पर्व आहे. भगवान शंकराला विनंती करूया की महादेवा आमच्यावर काहीतरी आशीर्वाद आम्हाला दे. आमची मागणी तुमच्याकडे एक आहे. काय मागणी आहे? तर मागणी देवाकडे एवढीच आहे आज की आम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठं नाही झालो तरी चालेल, आहे त्याच्यापेक्षा समृद्ध नाही झालो तरी चालेल, पण देवा कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही क्षणात आणि कुठल्याही स्थानावर आमच्या अंतःकरणात दुर्बुद्धी निर्माण होऊच देऊ नको देवा, एवढीच तुला मागणी. विठ्ठल जय
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम। हरिभक्तिपरायण प्रकाशबुवा जवंजाळ महाराज, जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग अतिशय योग्य रीतीनं आपल्याला सांगितला। जीवनामध्ये काम, क्रोध आणि लोभ, काम म्हणजे इच्छा किंवा वासना, लोभ म्हणजे लालसा आणि क्रोध म्हणजे राग, या तीन गोष्टीवर जर आपण नियंत्रण मिळवलं तर आपलं जीवन हे यशस्वी होतं आहे। आणि काम, क्रोध आणि लोभ हे संतांनी त्यांच्या जीवनामधले कमी केले, नाहीसे केले, म्हणून ते संतपदाला प्राप्त झाले। आणि आपण जर काम, क्रोध आणि लोभ धरून बसलो तर आपलं जीवन हे नष्ट होणार आहे। अतिशय सुंदर कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। साचा आणि मवाळ, मधुर आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, या पद्धतीची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। महाशिवरात्रीचा पावन पवित्र पर्वकाळ आता सुरू होत आहे आणि त्यानिमित्तानं जीवभावे शिवसेवा करण्याचा दिवस आणि या पर्व काळामध्ये भगवान शिवशंकराची कळत नकळत कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याकडून काही सेवा झाली तर ती सेवा आपल्याला ओलांडेश्वरापर्यंत पोचवते। आणि म्हणून आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीमधील अत्यंत भव्य दिव्य भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे। उद्या महाप्रसाद आपल्याला तयार करायचा, 70 क्विंटल गव्हाची पुरी आणि 50 क्विंटल वांग्याची भाजी आपल्याला बनवायची। तुम्ही आम्ही खेळीमेळी गाऊ नाचू आनंदे, आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं, सहकार्यानं, दानधर्मानं आणि आपल्या सेवेमधून हे सर्व होणार आहे। आणि म्हणून उद्या या ठिकाणी शिवसेवा करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं। खरं म्हणजे 7 दिवसाची रामकथा असेल आणि या उत्सवातील जो पुण्य कमावण्याचा दिवस तो उद्याचा दिवस, आणि ते आपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं। उद्या सायंकाळी हरिभक्तिपरायण शिवचरित्रकार दौलत महाराज बोडखे यांचं कीर्तन या ठिकाणी होईल। कीर्तनाची वेळ 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होईल। त्यानंतर संदीप पंकजपाल महाराज यांचं समाज जागृती, समाज प्रबोधनपर कीर्तन या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर रात्री 12 वाजता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शाही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। आपणा सर्व वऱ्हाडी मंडळींना विनंती आहे की आपण या लग्न सोहळ्यासाठी ओलांडेश्वर संस्थांच्या वतीनं आमंत्रित आहात। या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वांनी या ठिकाणी यावं। त्यानंतर रात्री बारूदखाना उडवण्यात येईल। आकाशामध्ये विविध रंगाचे नेत्रदीपक रंगछटा आपल्याला पाहता येईल आणि या भव्य दिव्य सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावेत। महाराज या ठिकाणी आले, ओलांडेश्वर संस्थांच्या वतीनं, शिवभक्तांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्वांचे आभार, सर्वांना धन्यवाद।